शेतकऱ्यांनी किती काळजी घेणं गरजेचं आहे. ही ताडपत्री तर आम्हाला फाडावं लागली, पण कितीतरी असे साप ह्या ताडपत्रीच्या खाली लपून राहू शकतात. आणि ही जी ताडपत्री तुम्हाला जवळून आता लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या सापाचा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. इथले काही शेतकरी, इथं पोल्ट्री फार्म आहे देवलती म्हणून खानापूर भागात गाव येतं, तिथल्या मधल्या रस्त्यावरती हे काम आहे. लक्षात घ्या, हे फार्म आहे आणि त्यांच्या अजूनही बकरीवर पाळलेले आहेत. हे मात्र वापरात नाही, त्यामुळे मी प्लास्टिक फाडलं. आणि इथं तुम्हाला पुढं ह्याची सापाची कात पण मी दाखवण्याचे प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, घोणस मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, शेतकऱ्यांच्या इथेवर असू शकतात आणि अडचणचं ठिकाण आहे हे लक्षात घ्या. आणि हा साप ताडपत्रीमध्ये आज शिरला, खरं तर बाहेर होता आणि नंतर तो आज शिरला. लक्षात घ्या. आता मी त्याला असं पकडलं आहे, पण इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला मी बाहेर काढला. एका हातातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडं ह्या सापांची हा खरं तर घोणस आहे, लक्षात घ्या. पण इथं तुम्ही बघू शकता हे कात दिसते वेगवेगळी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्याच्या खाली साप असण्याची शक्यता आहे. आणि हे मी सगळ्यांना सांगतो, लक्षात शेतकरी बांधव जर माझी व्हिडिओ बघत असतील, तात्पुरतं जे प्लास्टिक अंतरलेलं असतं हा खड्डा करून पाण्याचा, त्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात ह्या प्लास्टिक खाली साप येऊन बसतात. लक्षात घ्या. आणि बरेच वेळा मी 1-2 साप पकडलेत. लक्षात घ्या, एकाच ठिकाणी मी 5 साप पकडले. लक्षात घ्या, इकडे म्हणजे ह्याच बाजूमध्ये राजूसगडाच्या पायथ्याशी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोणस बाहेर पडता येत. पण हे ठिकाण जे आहे, त्या ठिकाणी जिथं प्लास्टिक पत्रा अंतरला असा जमिनीवरती, त्या ठिकाणी साप मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहतात. सुमारे 6 वर्ष वयाचा हा भला मोठा घोण जातीचा साप आहे. आरामात सापडला, कारण ते आम्हाला अक्षरशः तुम्ही बघू शकता ते आम्हाला फाडून काढावं लागलं. आणि त्यामुळे हा वरती इथून साप शिरलेला, तिकडं हा साप सापडला. धन्यवाद.